तर गाईज आता 4 वाजलेले आहेत. आता इथे आपल्याला मंदिरात जायचं आहे. चला मग मंदिरात जाऊया. माझा भाऊ आहे ना, तो पहिलेच पुढे धावून गेला. मी चप्पल घालत होती. पोचला असेल तो मंदिरात आता. चला इथं ना मंदिरात जाऊया. तो तिथेच आहे. तर ना आता हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आहे, म्हणून तुम्ही लाईक करायला विसरू नका प्लीज. तर आता इथे तो रेकॉर्डिंग करते. आपण जाऊया त्याच्याकडे आणि मंदिरात पाया पडे. ते दाखवतो तुम्हाला कसं मंदिर आहे. इथे शेत आहेत सगळे. तिथे घर आहे आमचं. हे वालं दिसतंय, हे वालं घर आहे आमचं. हॅलो गाईज. तर आता आपण जाऊया मंदिरात. चला. मी बंद केला. मी पण व्हिडिओ बंद केला. चल आता माझं पण व्हिडिओ बंद झालं तर मस्त हसत होता. तर आलंय मंदिर. मध्ये तुम्हाला होते तुम्हाला आता आम्ही एकच फोनमध्ये व्हिडिओ बनतो. माझं पण आहे यूट्यूब चॅनल. तिचं पण ट्रॅक्टर. तर आम्ही मंदिरात आलो आहे. आणि हे जे मंदिर आहे त्याला आम्ही बोलतो, म्हणजे हे म्हसोबाचं मंदिर आहे. इथे आता आपण आज जाऊया. चप्पल बाहेरच काढून घेऊया. मग काही आतमध्ये काढू. इथे नारळ फोडतात. इथे खाली नारळ फोडतात जेव्हा हे असतं तेव्हा. कढी लावलेली आहे. कढीवर आत आलो आम्ही. हे ना आमचे एक देव असतात, त्यांना म्हसोबा बोलतात. मसोबा देव. तुम्ही फोनमधून पाया पडून घ्या. पाया पडा फोनमधून. हे बघा पडल्या. आता हे आमच्या देवी आहेत. 1 2 3 4 5 6 7 हे आमच्या देवी आहेत. आणि इथून आता आम्ही इथे 5 मिनिट थांबू, कारण की बाहेर लई गरम होते. तर इथे आपण बाकड्यावर बसूया. बाकड्यावरती सावली चांगलं झालं. आता तुम्हाला ना मी एक गेट लावून दे. नाही आपण इथे बसला. इथे ना आता इथे ना आधी आम्ही पावसाळ्यात आलेलो तेव्हा इथे सगळं पाणी होतं. आणि इथे ना खेकडे पण असतात, पण आता पाणी नाही म्हणून खेकडे पण नाही आहेत. आणि तिकडून डॅमवरती जायचं बारीक छोटासा गेट आहे. इथे सगळं गेट आहे बारीतून. हे त्यांना गेट दाखव. हे तुम्हाला गेट दाखवते. रस्ता इथून असा एक छोटासा रस्ता दिसतोय. इथून रस्ता आहे, पण ते खूप काटे ते म्हणून आम्ही तिथून खूप जात. भारी हवा लागते, पण गरम वाफा येतात. म्हणजे आता इथे ट्रॅक्टर येणार आहे आमचा वाला. तो ट्रॅक्टर आमचा वाला आहे. तिकडून येतो हा. हळूहळू. एकदम मस्त हळूहळू येते. तुम्हाला आम्ही दाखवतो कसं चढतो तो. मजा येते बघायला. तर आता आमचा ट्रॅक्टर आलेला आहे. आम्ही आता इथे बसलोय बाकड्यावर. हाय बोल. हाय. हे म्हसोबाचं मंदिर आहे असं दिसतं बाहेरून. आमचं ट्रॅक्टर आलं आहे. हे बघ ट्रॅक्टर. हे इथून असं शेतात जातं माती द्यायला. माती हे पडतं म्हणून विहिरी मारलेली तेव्हा ते ट्रॅक्टरने. इथे सगळे स्टप्पी मारलेली स्टप्पी. इथे हे बघा ते आमचं ट्रॅक्टर गेलं. आता परत माती घेऊन येईल. आता ना आम्ही इथे बसू 5-10 मिनटं. का बरं की मंदिराकडे बसले ना पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि भारी वाटतं. ती गारगार हवा आहे. सगळी मंदिर आहे ना, मंदिरची सगळी गारगार हवा येते इथे. आता आम्ही बसले असलं मांडी घालून बसली की गरम होतं लय. आता आम्ही विचार करतो की डॅमचा पण तुम्हाला व्हिडिओ येईल, तो पण तुम्ही बघा विसरू नका हा. आता तर आम्ही बसलेलो आहे. तर मी आता 5 मिनटं बसतो आणि मग तुम्हाला भेटतो. 5 मिनटाचा ब्रेक. तर आता मी आलो, म्हणजे 5 मिनटाचा ब्रेक झाला आहे. खूप मजा आली. आणि आता काय झालेलं माहिती तुम्हाला सांगितलं ना मी, जसं की आता माझ्या भावाने येताना डायरेक्ट व्हिडिओज बंद करून टाकलेला, म्हणून आता तो परत सुरू करते. तर ठीक आहे आता आपण बसूया. आणि म्हणून ते आता मी बोलले तुम्हाला की त्यांनी येताना रस्त्याकडे चॅनल बंद केलेला, म्हणून तो आता सुरू करतो इथे. आणि पोनी बांधली आहे. माझी पोनी येत नाही पडली. हॅलो गाईज. तर ही
मंदिरात सुरू आलोय. केलं यांनी पण. कारण की घरून येताना इथला व्ह्यू एवढा भारी आहे ना, डॅमचा व्ह्यू तर भारीच आहे, आणि मंदिरात आलो. पण डॅमला उतरायला पण एवढे कष्ट लागतात ना, बापरे. तर आता आम्ही विचार करते, आता मी काय करू क्या तो म्हणजे तो आता मंदिरात देवा दाखवते. मी घंटी वाजवायचं विसरली. तर बघा माझी घरी पण लवकर येते, पण आलेली घंटी वाजवायला तुझी ऐक नाही बोलत होती. गाईस तुम्ही देवाचे पाय पडले मस्त माझे. अजून एकदा बघ. तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं इथे डॅम आहे. चला बाहेर जाऊया आपण. डॅमवर आज परत जाणार आहे. तिकडे गेट लावून घे तरी ते इथे. तिकडे जाता. तर मी गेट लावून घेतो तिकडे असं आणि बसतो परत. कारण की ना घरी काय आम्हाला काम धंदे नाही. हा गेट लावणार नाही, मलाच लावावं लागतं. तो गेला आहे, थांब. मला सुचत नाही मी आता काय बोलू. रस्ता आहे. तर इथे पावसाळ्यात इथे ना आम्ही दिवाळी आलेलो, इथे तेव्हा इथे सगळं पाणी फिश होतं, होते, खेकडे होते इथे, खेकडे छोटे छोटे फिश होते. आता बघा इथे खेकडे होते, सगळं होते. आता काहीच नाही काहीच पाणी नाही आता इथे. पाणी सगळं कोरडं आमच्या इथे झालं. एवढी आतमध्ये पण काहीच पाणी नसेल डॅम मध्ये. डॅममध्ये पाणी असेल, कारण की मी घाटात तर आमचं एक बारी आहे, निवन बारी, तिथून ते डोंगर डायरेक्ट, तिथून डोंगरामधून डायरेक्ट हे दिसतं, हे काय म्हणतात त्याला, धरण दिसतं. मग पाणी असेल धरणामध्ये. आणि आमचं ते धरण आहे ना, त्या धरणाचं नाव आहे वारशी धरण. वारशी धरण. तर आम्ही जाणार आहे. त्याला आम्ही जाणार आहे. आम्हाला काका भेटले काढा. तर त्याच्यामुळे ही आता तिथे जाऊन आले डॅमवर वाटतं. डॅम वरती आपण त्यांना विचारू, डॅम वरती पाणी आहे का? हा, डॅम वरती पाणी पाणी आहे काका बोललेले. आहे. तर आता आम्ही जाऊ. आणि आता जाऊ नंतर डॅम वरती. तर आता आम्ही घरी जातो. तुम्ही तयारी करता आणि घरी नाही जायचंय, थोडं जायचं. तर थोड्या वेळ इथे बसूया आपण. गार गार हवा एवढी भारी आता ना. गारगार हवा. तुम्ही बघू शकता ते झेंडे कसे फडकतात. एकदम भारी, म्हणजे तो एकदम माझा तिकडं वरती तो माझा मामा आहे. मामान ते लोक सगळे रेडी झालेत, कपडे बिपडे घालून. रेडी झाले. ते आम्हाला बोलवत आहेत, पण आम्ही जाणार नाही, जाणार नाही. बनवायचा आहे, तर त्याच्यामुळे आम्ही आलो होतो. तर आम्हाला बोलवतंय, तर आम्ही घरी जातो. चला तुम्हाला घरी जाण्याचा रस्ता दाखवतो. इथून असा कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे. आत्ताच हा इथे रस्ता वावरं. बनवलेला, हा रस्ता आता दिवाळीत बनवलाय वाटतं. हा सगळं हिरवं हा रस्ता गार. आता दिवाळीत बनवला. इथे आमचं सगळं हे पण एवढं ऊन आहे त्याच्यामुळे सगळं पाणीच नाही आहे. नाहीतर एवढं भारी गार एकदम भारी गार. तुम्ही ना इथे पावसाळ्यात आणि पावसाळ्यात आणि थंडीत येऊ शकतात. ते भारी वाटतं एकदम. या तेव्हा गावाचं नाव मुलुकवाडी, देवळापासून जवळच आहे. ते तुम्ही असं येऊ शकता फिरायला. आमच्या गावाला ना इलेक्ट्रिक स्कूटर खूप आहेत. जेवढ्या ठाण्याला आणि तिथं नाहीत ना, तेवढ्या आम्ही नाशिकला राहतो. हा इलेक्ट्रिक स्कूटर एवढे आहेत ना. गाईचा भंडारा आला. गाई आले, गाई आल्या. तुम्हाला गाई दाखवतो आम्ही. हे बघा, तेव्हा गाई आल्या पुढून. मला भीती वाटते. चला जाऊया. इथे डॅम आहे. इथेच येतं. हा पोचले. ती मोटर चालू केले पाणी द्यायला त्या मंदिर. आता आम्ही तिथून आलो. खूप फास्ट आलो. आता आपण भेटूया डॅमच्या व्हिडिओमध्ये. डॅमच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.